आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। राज्यातील वृत्तपत्र उद्योगावर वाढत्या खर्चाचा मोठा ताण पडत असताना शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा या मागणीसाठी शिंदखेडा येथे आज महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले। हे निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आले। व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार शारदा बागले यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले। यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे की 2019 पासून कागद प्रिंटिंग साहित्य, वीज आणि मनुष्यबळ यासारख्या अत्यावश्यक घटकांच्या खर्चात तब्बल 150% वाढ झाली आहे। मात्र शासनाकडून मिळणाऱ्या जाहिरात दरात कोणतीही वाढ झालेली नसल्याने लघु आणि मध्यम वृत्तपत्राचे अस्तित्वच धोक्यात आले आहे। यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून जाहिरात दरात किमान 150% वाढ करावी। ई टेंडर जाहिरात पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करण्यास परवानगी द्यावी। किमान जाहिरात आकार निश्चित करावा आणि जाहिरात देयक 30 दिवसांच्या आत अदा करावीत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। तसेच लघु आणि मध्यम वृत्तपत्रांना न्याय पद्धतीने जाहिरात वाटप करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। याशिवाय पत्रकारांना अधिस्वीकृत पत्रिका देणे, पत्रकार पेन्शन योजनेतील अटी शिथिल करणे, शासकीय जाहिराती माहिती खात्यांमार्फतच देण्याची सक्ती करणे, तसेच प्रलंबित तपासण्या तातडीने पूर्ण करून पात्र वृत्तपत्रांना नैसर्गिक दरवाढ लागू करावी, अशा विविध मुद्द्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे। सादर निवेदनाबाबत व्हॉइस ऑफ मीडिया राष्ट्रीय फोरम अध्यक्ष संदीप काळे, अजित कुंकुलोळ यांच्या मार्गदर्शनानुसार तहसीलदार शिंदखेडा प्रतिनिधी निवासी नायब तहसीलदार शारदा बागले यांनी निवेदन स्वीकारले। यावेळी तालुका अध्यक्ष प्रदीप दीक्षित, सचिव भूषण पवार, प्रसिद्धी प्रमुख मनोज गुरव, प्रकाश चौधरी, भूपेंद्र राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।